मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आमच्या ऑफिसच्या कन्नन सरांच्या लग्नात, जे की तमिळनाडू आणि केरळच्या बॉर्डरवर असलेल्या थेन्नी या गावी आहे. केरळमध्ये इकडे तिकडे भटकत असताना आम्हाला जरा उशीर झाला, पण तरी आमचं स्वागत बघा कसं धडाक्यात झालं. वाह! ॲक्च्युली यांच्याकडे आधी रिसेप्शन आणि दुसऱ्या दिवशी लग्न असते, त्यामुळे दक्षिण भारतीय लग्न कशाप्रकारे पार पडते त्याची काही हायलाईट्स तुमच्यासमोर घेऊन यायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशी अगदी भल्या पहाटे इकडे लग्नाची सुरुवात झाली आणि लाईव्ह मृदुंग आणि शहनाईच्या सुरात लग्नाचा एकदम माहोल बनून गेला होता. बघा. आणि इकडे आम्ही VIP पाहुणे येण्याची सुरुवात पण झाली होती. वर्धा, नागपूर, मुंबईवरून सगळे इथे पोहोचले होते आणि बऱ्याच महिन्यांपासून या लग्नाला येण्यासाठी सगळेच जण खूप एक्सायटेड होते. इकडे भटजीबुवांची तयारी सुरू आहे आणि चला आपण आता नवरदेवाच्या रूममध्ये काय सुरू आहे ते बघू. दक्षिण भारतीय पारंपरिक पोशाखामधला सगळ्यात कॉमन पोशाख म्हणजे लुंगी. ॲक्च्युली आपण त्याला लुंगी म्हणतो, पण त्याला लुंगी न म्हणता वेस्टी असं म्हणतात. लुंगी म्हणजे ती कलरफुल जी असते, प्रिंटची, फुलांची, चेक्सची, त्याला लुंगी म्हणतात. जसं गँग्स ऑफ वासेपूरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी घालायचा. आणि ही आहे एकदम पारंपरिक अशी वेस्टी. तर ही नवी कोरी वेस्टी कन्नन सरांनी माझ्यासाठी घेतलेली आहे. स्वतः नवरदेव यूट्यूबरला वेस्टीच ना रे, वेस्टी घालून वॉर्डरूम फंक्शन टाळण्यासाठी मी आधीच शॉर्ट घालून घेतलाय. ये क्या नहाने जा रहा हो क्या? ये सर यहाँ से नवरदेवापेक्षा हे नवरदेवाचे लांडगे नाही राहत का, लांडगे त्यांचे चोचले जास्त आहे. वा परफेक्ट. वेस्टी हा प्रकार आहे तर खूप कम्फर्टेबल आणि हवेशीर. फक्त एक ड्रॉबॅक आहे की त्यामध्ये खिसा नसल्याने आपल्याला आपला मोबाईल, गॉगल, वॅलेट वगैरे इत्यादी ठेवता येत नाही. पण ओव्हरऑल खूप मस्त आहे. अतिशय साधे सिंपल लोक आणि भारावून टाकणारं त्यांचं आदरातिथ्य असतं. आणि हा वेष्टी प्रकार तर खरंच खूप मस्त आहे. म्हणजे श्रीमंतातला श्रीमंत आणि गरीबातला गरीब सगळे सेम घालतात. आपल्याकडे तरी आपण कपड्यांवरून श्रीमंत गरीब असा फरक करू शकतो, पण इथे तो करणं शक्य नाही. चला, इकडे लग्नाला सुरुवात झाली आहे. बऱ्याचशा पद्धती तर आपल्यासारख्याच आहेत, जसं हे कुंकू लावणे, हार घालणे, हे अग्नी फेरे वगैरे, नंतर हे पायाच्या बोटात जोडवे. हां, हे एक थोडं वेगळं होतं. हे 2 नारळ एकमेकांकडे ढकलायचं. मला वाटते लग्नानंतर आपापल्या जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी हे असं करत असावेत. आणि हे एकमेकांच्या डोक्यावर पापड फोडणे, हे तर खूप मजेदार होतं. बाकी आम्ही वराडी मंडळींनी तर हे लग्न खूपच एन्जॉय केलं. साऊथ इंडियन फूडवर माझं विशेष प्रेम असल्याने 2 दिवस तर माझी खूप मजा झाली. पण आता या व्हिडिओचा शेवट मला या लग्नात सर्वात जास्त आवडलेल्या गोष्टीने करायचा आहे, तो म्हणजे हा.